श्री संत तुकाराम महाराज गाथा संपूर्ण गाथा पारायण अभंग क्रमांक 1750 ते 1760. संत तुकोबारायांचे अमृतवाणी अभंग श्रवण करू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना माझा मनपूर्वक नमस्कार. अभंग. बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त, तया सुखा अंत पार नाही. एवोनी अंतरी राहील गोपाळ, सायासाचे फळ बैसलिया. रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी, मंत्र हा उच्चारी वेळोवेळा. तुका म्हणे ऐसे देईन मी दिव्य, जरी होईल भाव एकविध. अर्थ. अरे तुम्ही एकांतात बसून प्रथम चित्त शुद्ध करा, आणि ज्या वेळेस तुमचे चित्त शुद्ध होईल मग त्या सुखाला अंत पार नाही. एकदा की तुमचे अंतःकरण शुद्ध झाले मग तो गोपाळ तुमच्या अंतःकरणात येऊन राहील, आणि कष्टाने जे फळ प्राप्त होणार आहे ते फळ तुम्हाला बसल्या जागीच प्राप्त होईल. रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी या मंत्राचा उच्चार तू वेळोवेळी करत राहा. तुकाराम महाराज म्हणतात, तुझ्या मनामध्ये हरीविषयी एकनिष्ठ भक्तिभाव जर होईल तर मग मी तुला दिव्य प्रकारच्या अनुभवाचा साक्षात्कार घडवून देईन. धन्य पुंडलिका बहु बरे केले, निधान आणिले पंढरी. न करी आळस आली या संसारी, पाहे पा पंढरी भूवैकुंठ. न पावी जे केल्या तपांची या राशी, ते जनलोकांसी दाखविले. सर्वोत्तम तीर्थक्षेत्र आणि दीव, शास्त्रांनी हा भाव निवडिला. विष्णुपद गया रामनाम काशी, अवघी पायांपाशी विठोबाच्या. तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस, तात्काळ या नाश अहंकाराचा. अर्थ. हे पुंडलिका, तू धन्य आहेस. तू एक फार चांगले काम केले आहे, ते म्हणजे विठ्ठल रूपी निधान तू पंढरपूरला आणले आहेस. अरे मानवा, तू या संसारात जन्माला आला आहेस, त्यामुळे तू आळस करू नकोस. तू भूवैकुंठ अशा पंढरीचे दर्शन नक्की घे. तपाच्या राशी करून देखील जे ब्रह्म प्राप्त होत नाही ते ब्रह्म या पुंडलिकाने सामान्य जनलोकांना दाखविले आहे. जिथे तीर्थक्षेत्र देव एकत्र असतात ते स्थान पवित्र आहे. विष्णुपद, गया, रामनाम आणि काशी ही सर्व विठुरायाच्या पायापाशी आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, एखाद्या श्रद्धावान भक्ताने विठोबाच्या रावळाचा कळस जरी पाहिला तरी त्याचा तत्काळ अहंकार नाश पावतो व त्याला मोक्ष प्राप्त होतो. धन्य ते पंढरी, धन्य ते भीमातीर, आणि येले सार पुंडलिके. धन्य तोही लोक ओघा दैवांचा, सुकाळ प्रेमाचा घरोघरी. धन्य ते ही भूमी, धन्य तरुवर, धन्य ते सुरवर तीर्थरूप. धन्य त्या नरनारी मुखी नाम ध्यान, आनंदे भवन गर्जतसे. धन्य पशु पक्षी कीटक पाशान, अवघा नारायण अवतरला. तुका म्हणे धन्य संसाराती आली, हरी रंगी रंगली सर्व भावे सर्व भावे. सर्व वेद शास्त्रांचे सार असा जो पांडुरंग, त्याला पुंडलिकाने पंढरीत आणले आहे, म्हणून ती पंढरी धन्य आहे व ती भीमातीरही धन्य आहे. त्या ठिकाणी राहणारे लोकही धन्य आहेत, कारण देवाच्या दारामध्ये राहणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या घरी भक्तिप्रेमाचा सुकाळ आहे. त्या पंढरीमधील भूमी ही धन्य आहे, आणि तेथील झाडे झुडपे धन्य आहेत, आणि तीर्थरूप सरोवरही धन्य आहे. त्या पंढरीतील नर व नारी हेही धन्य आहेत, कारण त्यांच्या मुखामध्ये नेहमी विठ्ठलाचे नाम व चित्तामध्ये त्यांचेच ध्यान आहे. त्यामुळे हे पंढरी क्षेत्र, पंढरी भुवन विठ्ठलाच्या आनंदाने व नामाने गरजून गेले आहे. त्या पंढरीतील पशुपक्षी कीटक पाषाण देखील धन्य आहेत, कारण या सर्वांसाठीच नारायणाने तेथे अवतार घेतला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, या संसारात जन्माला येऊन जे सर्व भाविक हरिरंगात रंगले ते खरोखरच धन्य आहेत. अभंग. मायबाप करीती चिंता, पोर नाईके सांगता. नको जाऊ देवळासी, नेतो बागुल लोकांसी. वैष्णवा संगती, हाती पडली नेनो किती. कर्णद्वारे पुराणिक, भुलवी शब्द लावी भीक. आम्हा कैचा मग, करिसी उघडियाचा संग. तुका म्हणे जाणे नरका, त्यांचा उपदेश ऐका.
एखादा मुलगा परमार्थ करतो आणि ते त्याच्या आईबापाला आवडत नाही, मग त्याच्याविषयी त्याच्या आईबापाला फार चिंता लागते. ते म्हणतात, काय करावे याला, कितीही सांगितलं तरी हा ऐकतच नाही. मग ते आईबाप त्या मुलाला म्हणतात, अरे तू त्या देवळामध्ये जाऊ नकोस बरं, कारण तेथे बागलबुवा आहे, तो लोकांना धरून नेत असतो. अरे त्याची भक्ती करणाऱ्या वैष्णवांच्या संगतीत असे किती लोक आहेत की त्यांचे हात सापडले आहेत. आणि हे पौराणिक लोक कानात असे सांगतात की जग मिथ्या आहे व त्यांची कथा पटवून सांगतात आणि त्यांच्या शब्दात भुलून टाकून भिकेला लावतात. अरे तू जर त्या उघड्या वैष्णवांची संगती करशील तर तूही त्यांच्यासारखाच होशील. मग आमची सेवा करण्यासाठी इथे कोण राहील? तुकाराम महाराज म्हणतात, ज्या मुलाला अशा दुष्ट आईबापाचा उपदेश ऐकून नरकाला जायचं असेल त्यांनी त्यांचा उपदेश ऐकावा. भंग मन माझे चपळ न राहे निश्चळ, घडी एकी फळ स्थिर नाही. आता तू उदास नव्हे नारायणा, धावे मजदिना गांजी येले. धाव घाली पुढे इंद्रियांची ओढी, केली तडातडी चित्त माझे. तुका म्हणे माझा न चले सायास, राहिलो हे आस धरुणी तुझी. अर्थ, देवा माझे मन फार चपळ आहे, ते निश्चिंत एका ठिकाणी राहत नाही, एक घडी काय एक क्षण स्थिर राहत नाही. त्यामुळे हे नारायणा तू माझ्याविषयी उदास होऊ नकोस. मी दीन आहे, त्रासलेलो आहे, त्यामुळे तू माझ्याकडे लवकर धाव घे. देवा माझे इंद्रिय माझ्या मनाचेच ऐकतात व माझे मन विषयाकडे ओढ घेते, त्यामुळे माझ्या चित्ताची त्यांनी ताडातोड केली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, तेव्हा आता ह्या मनापुढे माझे काहीही चालत नाही. आता तूच ह्या मनाला हरिनामाची ओढ लावून एका ठिकाणी चित्त स्थिर करशील अशी अपेक्षा मी तुझ्यापाशी धरून राहिलो आहे. भंग मागतियाचे दोनची कर, अमित भांडार दातियाचे. काय करू आता कासयात भरू, हा मज विचारू पडी येला. एके साठवणे प्रेमे ओसंडली, जीवा हे भागली करिता माप. तुका म्हणे आता आहे तेथे असो, अंकोनिया बैसो पायापाशी. दान देणाऱ्याला दोनच हात आहेत, परंतु दात्याच्या घरी अमित प्रेमरूपी भांडार भरलेले आहे. आता मी काय करू? तुझे प्रेमरूपी दान कशात भरू हा विचारच मला पडलेला आहे. अंतःकरण तुझ्या भक्तिप्रेमाने भरलेले आहे आणि ते ओसंडून वाहत आहे आणि जीव तर तुझ्या नामाचा जप करता करताच थकला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा मी जसा आत्ता आहे तसाच राहतो, तुझा आज्ञाधारी दास बनून तुझ्या पायापाशी राहतो. अभंग जिचे पिढे बाळ प्राणतियेचा विकळ, ऐसा मातेचा स्वभाव सूत्रदोरी एक जीव. सुखाची विश्रांती उमटे मातेची ये चित्ती, तुका म्हणे संत तुम्ही बहु कृपावंत. मातेच्या बाळाला पीडा होते, त्रास होतो, त्यावेळी त्या मातेचा प्राण विकळ होतो. असा मातेचा स्वभावच असतो. जोडलेल्या दोरीप्रमाणे दोन दोरी एकत्र असाव्यात त्याप्रमाणे त्यांचा एक जीव झालेला असतो. बाळाला सुख विश्रांती मिळाली की ते चिन्ह आपोआप मातेच्या चित्तामध्ये उमटतात. तुकाराम महाराज म्हणतात, हे संतजन हो, तुम्हीही त्या मातेप्रमाणे कृपावंत आहात. अभंग यावे माहेरास हेची सर्व काळ आस, घ्यावी उच्चिष्टाची धणी तीर्थ इच्छी पायवणी. भोग उभा आड आहे तोवरीच नाड, तुका म्हणे देवे माझे सिद्धी पाववावे. अर्थ, संत हे माझे मायबाप आहेत व त्यांच्याकडे माहेरास यावे हीच आस मला सर्व काळ आहे. मग त्यांच्या माहेराला जाऊन अन्नसेवन करावे व त्यांच्या चरणाचे तीर्थ घ्यावे हीच माझी इच्छा आहे. जोपर्यंत माझ्या पापाचे व प्रारब्धाचे भोग आहेत तोपर्यंत ते पाप संत दर्शनास आड येणारच आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, आता देवानेच माझी इच्छा पूर्ण करावी आणि संतांची भेट मला घडवावी. भंग लेकरांचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे, तुका म्हणे माझे तुम्हा संता ओझे.
अर्थ आपल्या लेकराचे हित कशात आहे याविषयीची चिंता माऊलीचे चित्त त्या आईचे चित्तच वाहत असते. अशी ही कळवळ्याची जात आहे. कोणत्याही लाभाची अपेक्षा न करता प्रेम करत असते. अशी ही विलक्षण जात असणारी माता 9 महिने त्या मुलाला पोटात वाढवते व त्याचा सर्व त्रास सहन करते. तुकाराम महाराज म्हणतात की हे संतजन हो, माझे सर्व परमार्थिक ओझे तुमच्यावरच आहे.